सायंकाळची वेळ होती. मोबाईलमध्ये नमनने पाहिले तर 6:15 वाजले होते. काहीही करून त्याला विंदलपूरला जायचंच होतं. घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाखाली तो उभा होता. बस 6:30 वाजता होती, जी त्याला तालुक्याच्या गावी पोहोचवणार होती आणि तिथूनच त्याला विंदलपूरची बस मिळणार होती. इथून तालुक्याच्या गावी जाण्यासाठी 1 तास लागे, तर तालुक्यापासून विंदलपूरपर्यंतचा प्रवास 4 तासांचा होता. त्याचे घर शेतात. इथून बस बऱ्यापैकी जात असत. शहरातून तो गावी आला होता. 4 दिवस सुट्ट्या एन्जॉय केल्यावर त्याला बरे वाटले. शेतात त्याची आई एकटीच राहत असे. वडील गेल्यानंतर आईला त्याने अनेकदा शहरात राहण्यासाठी बोलावले, पण तिने त्याचे कधीही ऐकले नाही. शेतात घर असले तरी अगदीच एकांतात नव्हते. काही अडीअडचण आल्यास शेजारी हाकेच्या अंतरावर घरे होती. असे असले तरी त्याला आईचे असे एकांतात राहणे आवडत नसे, पण ते ऐकत नसल्याने त्याचा नाईलाज होता. आजची रात्र राहा रे, उद्या सकाळी जा, त्याची आई म्हणाली. नको आई, काम आहे, महत्त्वाची मीटिंग आहे, नमन म्हणाला. जाशील तर जा बाबा, आणि तब्येत किती खराब झाली आहे तुझी, खातोस की नाही? नमनला रडूच आलं होतं, पण त्याने हुंदका प्रयत्नपूर्वक अडवला. त्याला दुसऱ्या टप्प्यातला कॅन्सर होता, ब्रेन ट्यूमर. लवकर डिटेक्ट झाल्यामुळे बरे होण्याची शक्यता होती असे डॉक्टर म्हणत होते, पण त्याला तसे वाटत नव्हते, कारण औषधांनी योग्य परिणाम न झाल्यास सर्जरी करावी लागणार होती आणि अत्यंत अवघड ठिकाणी ट्यूमर असल्याने तसे करणे प्रचंड आव्हानात्मक होते असेही डॉक्टरच म्हणाले होते. याविषयी काहीही त्याने आईला सांगितलं नव्हतं. घरी येण्यापूर्वी एका दयाळू डॉक्टरने त्याची तपासणी केली होती. तपासणीचे आणि औषधांचे कोणतेही पैसे त्यांनी घेतले नाहीत. उलट महागडी औषधे मोफत मिळवून दिली होती. त्यांचा आजच फोन आला होता. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता ते दुसऱ्या राज्यात जाणार आहे आणि पुढील 3 महिने परत येणार नाहीत. म्हणूनच नमनला विंदलपूरला जाणं भाग होतं, नाहीतर मोफत तपासणी आणि औषधांची संधी त्याच्या हातून निसटली असती. उद्या सकाळी विंदलपूरकडे जाणारी एकही बस नाही. पहिली बस दुपारचीच आहे, त्यामुळे नमनला आजच निघणं भाग होतं. एकदा विंदलपूरला आला की त्याची रूम तिथेच होती, कारण तो नोकरी त्याच शहरात करत होता. रात्रभर तिथे आराम करून सकाळी डॉक्टरांची भेट घ्यायची अशी त्याची योजना होती. विचारचक्रात हरवलेला असताना समोरून बस वेगाने भरकन निघून गेली हे त्याच्या लक्षातच आलं नाही. बस दूर गेली तेव्हा तो ओरडत उठला, पण दुर्दैव, बस गेली होती. शेवटची बस ती गेली होती. त्याला कसे तरीच वाटले. जोरजोरात रडावे असे वाटू लागले, पण तो पुन्हा आधी बसला होता तिथेच बसला. मग त्याला वाटलं आजची रात्र इथेच थांबावे, कदाचित जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण त्या डॉक्टरासारखा एखादा दुसरा दयाळू डॉक्टर नक्कीच नसणार. पण त्याला रिस्क घ्यायची नव्हती. शेजाऱ्यांना सांगावे का तालुक्याच्या गावी सोडून द्या म्हणून? हा एक पर्याय त्याच्याकडे होता. पण शेजारचे सुधाकर काका घरी नव्हते. घरी फक्त त्यांची छोटी मुले आणि पत्नी होती, आणि विनायक काका तर फक्त नावाचा शेजारी. पण आजवर एकदाही काही सहाय्य केल्याचे त्याला आठवले नाही. उलट मदत न मिळता काहीतरी टोमणा मिळणार हेही त्याला ठाऊक होतं. बराच वेळ गेला. तो तसंच रस्त्याकडे बघत होता. अचानक त्याला दिसलं एक बस येत होती, पण ती खासगी बस दिसत होती. तो उभा राहिला, दोन्ही हात हलवू लागला. बस थांबली आणि तो पाठीवरची आणि हातातली बॅग घेऊन बसमध्ये आला. बसमध्ये कुणीही प्रवासी दिसत नव्हतं. कंडक्टर त्याचा रस्ता अडवून उभा होता. फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर. ड्रायव्हरचा चेहरा दिसला नाही, पण कंडक्टर स्पष्ट दिसला. तो तरुण दिसत होता. त्याच्याच वयाचा, कुरळे केस, खांद्यांपर्यंत वाढवलेले, काळीभोर मिशी, घारे डोळे, धष्टपुष्ट शरीर, अंगावर काळा शर्ट आणि काळी पॅन्ट. बस विंदलपूरला जाणार आहे, तो बसाड्या आवाजात म्हणाला. त्याच्या चेहऱ्याला तो आवाज शोभत नव्हता. वाव, मला तिथेच जायचं आहे. चांगले आहे, पण काही नियम पाळावे लागतील. त्याचा आवाज असह्य होता. कोणते नियम? गाडीत झोपायचे नाही,
मोबाईल बघायचा नाही, खूप मोठ्याने बोलायचे नाही, कुणाशी भांडायचे नाही, काही खायचे नाही आणि धूम्रपान तर करायचेच नाही. खिडकीची काच पण उघडायची नाही. तो पाठांतर असल्याप्रमाणे बोलून गेला. बरं बरं ठीक आहे. नियम मान्य नसल्यास उतरावे, असल्यास प्रवास करू शकता. नियम मोडल्यास दंड करण्यात येईल. आता आपण शॉर्टकटने जाणार आहोत. तो रस्ता, तिथले जंगल भयानक आहे. जिथे उतरवण्यात येईल. हाच तो दंड. अधूनमधून गावे येतात, पण आम्ही गावात नाही, जंगलातच उतरवतो. मान्य आहे मला. कंडक्टरने रस्ता मोकळा केला. मग पहिल्या सीटवर जाऊन तो बसला. विचित्रच नियम आहे, तो स्वतःशीच म्हणाला. कंडक्टर ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या त्याच्या जागेकडे बसण्यासाठी निघून गेला. त्याने त्याचे सामान वर असलेल्या, सामान ठेवायची सोय असलेल्या जागेवर ठेवले आणि बसला. सहज बसच्या बाहेर बघण्याचा प्रयत्न केला, पण काचेमुळे काही दिसले नाही. मागे वळून पाहिले तर बसमध्ये फिकट लालसर प्रकाश पसरला होता. शेवटच्या सीटजवळ तर बऱ्यापैकी अंधारच होता. त्याची या प्रवासात चांगलीच घुसमट होणार होती. एकतर मोबाईल बघायचा नाही, बरं ते एक वेळ ठीक होतं, पण झोपायचे नाही. छे. अचानक कंडक्टर त्याच्यापाशी आला. काही बोललात का आपण? नाही नाही, मी काय म्हणालो? मला वाटले की. बरं ऐका, मी पुस्तक वाचू शकतो का? अर्थात, पुस्तक वाचण्यास मनाई नाही, भसळ्या आवाजात कंडक्टर म्हणाला. पण प्रकाश खूपच कमी आहे. हो, इतकाच प्रकाश मिळेल. वाचायचं असेल तर स्वतःच्या मोबाईलची टॉर्च वापरायला मनाई नाही, असं बोलून तो निघून गेला. काय चक्रमपणा आहे, तो स्वतःशीच म्हणाला. बराच वेळ गेला. अचानक बस थांबली. एक तरुणी बसमध्ये चढली, गोरीपान, आणि तिने अंगावर नच्चे कपडे परिधान केले होते. कंडक्टरने दरवाजा उघडला, नियमावली वाचून सांगितली. तिने होकार दिला. कंडक्टर गेला आणि ती त्याच्या मागे असलेल्या सीटवर बसली. भिंडोक बोलताना थुंकी उडवत बोलत होता. ती पुटपुटल्याचे नमने स्पष्ट ऐकले. बस पुन्हा सुरू झाली. दिवस उन्हाळ्याचे असले तरी बसमध्ये गारवा होता. तो एसीचा कृत्रिम गारवा नव्हता. झोप असह्य होत होती. त्याने प्रयत्नपूर्वक डोळे उघडे ठेवले होते. अचानक कंडक्टर आला आणि तो भानावर आला. त्याने जणू आपण अगदी फ्रेश आहोत असा चेहरा केला, पण तो त्याच्याकडे आलाच नव्हता. मॅडम, मोबाईल बघण्याचा विचार आहे काय? भसळ्या आवाजात कंडक्टर म्हणाला. आर यू मॅड? ती जरा चिडून म्हणाली. मी मॅड नाही, कंडक्टर आहे. मी पर्समधून मोबाईल काढलाही नाही आणि तुम्ही मला म्हणताय? मला वाटले तसे. तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. याला शांत करा. आणि आपण, नमनकडे बघत, आपण शांत नसेल तर तोही करावा. शांत? सायलेंट म्हणायचे आहे का त्यांना? मागून ती तरुणी म्हणाली. बरं ठीक आहे, सभ्यपणे नमन म्हणाला. त्या तरुणीला खूप राग येत होता, पण तिने मोठ्या प्रयत्नांनी राग गिळला. कंडक्टर गेला. ती तरुणी काहीतरी पुटपुटली, पण ते नमनला ऐकू आले नाही. त्याला जाणवले. त्याच्यानंतर ती आली असली तरी ती जास्त वैतागली होती. कंटाळा इतका आला होता की त्याला तिच्याशी बोलावे असे वाटू लागले, पण तिचा स्वभाव भलताच खडूस असणार असे त्याला वाटत होते. बस थांबली. एक मध्यमवयीन माणूस बसमध्ये चढला. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हते. चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्याने नमनकडे पाहिले. मग कंडक्टरकडे बघताच त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य गेले. हे नियम आहेत आणि मोबाईलला शांत करावा, कंडक्टर म्हणाला. त्या माणसाने स्वतःचा गाल खाजवला. मान्य असल्यावर बसायचे, अन्यथा परत जाऊ शकता. परत कुठे जाऊ? मान्य आहेत मला नियम, मध्यमवयीन माणूस म्हणाला. कंडक्टर बाजूला झाला आणि तो माणूस नमनच्या शेजारी असलेल्या सीटांच्या रांगेतल्या पहिल्या सीटवर जाऊन बसला. नमन त्या माणसाकडे बघत होता. त्याची अखंड चुळबुळ सुरू होती. हातात असलेल्या पिशवीत त्याने डोकावून पाहिलं. मग ती पुन्हा शेजारी ठेवली. मग डोक्यावरून हात फिरवला. इतक्या वेळापासून नमनला कंटाळा येत होता, पण हा माणूस त्याचे भलतेच मनोरंजन करेल असे वाटत होते. तसा कंडक्टर धावत आला. सिगारेट फुंकायचा विचार आहे वाटतं. तो निर्लज्जपणे हसला. भाऊ, तुला कसे माहीत? ज्योतिष आहेस की काय? नाही, मी कंडक्टर आहे. हा ते माहीत आहे रे. काय नियम सांगतोय.
बसमधून उतरावे, नियम पाळता येत नसतील तर. मग अचानक कंडक्टरने त्याच्या पिशवीतून सिगारेटचे पाकिट काढले आणि निघून गेला. तो माणूसही काहीतरी पुटपुटला. ते शब्द इतके भयानक होते की नकुलने ते लगेच विसरून जाणेच योग्य समजले. याच्या डोक्यात फरक आहे का रे? तो शेजारचा माणूस आता त्याच्या जवळ येऊन बसला. विचित्रच आहे हा, नियम पाळा म्हणे. नमन म्हणाला, म्हणजे नियम नाही पाळले तर काय होणार आहे? हा आपल्याला उतरवेल इतकेच ना? पण जाऊ दे. तुमचे नाव काय? मी वरद. आणि तू? मी नमन. हा कंडक्टर तुझा मित्र आहे का? छे छे, मित्र नव्हे, भाऊ वगैरे आहे का? नाही. का पण? मला उगीच तुमच्या दोघांचा चेहरा सारखा वाटला. म्हणजे तो जरा हट्टाकट्टा आहे. तुमच्यात हवा भरली की तुम्ही तसेच दिसाल. तो हळूच हसला. नमन कसानुसा हसला. या चक्रमपेक्षा तो कंडक्टर कितीतरी चांगला, तो स्वतःशी मनातल्या मनात म्हणाला. पण नमनला विशेष वाटले. त्या मगाशी मागे बसलेल्या नरचा मोबाईल वाजायच्या आत कंडक्टर आला आणि हा माणूस धूम्रपान करायच्या आत जाऊन त्याला त्याने अडवलं. म्हणजे काहीतरी वेगळे गूढ असे नक्कीच होते. कंडक्टरच्या बाबतीत हे नक्की. तुम्ही कुठे जात आहात? वरद म्हणाला. नमनने जे खरे ते सांगितले. असे होय, वाईट असतो हा कॅन्सर नावाचा प्रकार, तो माणूस म्हणाला. मग तो त्याच्या शेजारून उठला आणि पूर्वीच्या जागेवर जाऊन बसला. बस थांबली. आता कोण येते याची नमनला उत्सुकता होती. नुकतेच कॉलेज पूर्ण केले असेल अशा वयाचा एक जाळ तरुण बसमध्ये बसला. गळ्यात हेडफोन्स अडकवलेले, पाठीवर बॅग, हातात स्मार्ट वॉच असा तो तरुण दिसत होता. अंगावर पांढरा शुभ्र शर्ट, निळ्या रंगाचा जीन्स. गाडी झोपायची नाही, मोबाईल बघायचा नाही. कंडक्टर त्याला नियम समजावत होता. मोबाईल बघायचा नाही, पण मी तर गाणे ऐकू शकतो ना? तो मुलगा म्हणाला. नाही. तो विचारात पडला. वेळ वाया घालवू नका. नियम पाळायचे असल्यात बसा, नाहीतर नको. कंडक्टर म्हणाला. निदान गाणे ऐकायची तरी परमिशन द्या. नाही. उतरावे. जास्त पैसे घ्या, पण प्लीज. प्रवास खूप दूरचा आहे, बोर होईल. विचार करा, ही शेवटची बस, शेवटची संधी. नियम पाळा. कंडक्टर विचित्रपणे यमक जुळवत म्हणाला. शेवटी तो तरुण तयार झाला. त्याने हेडफोन्स बॅगेत टाकले. तो वरच्या मागे असलेल्या सीटवर जाऊन बसला. बस वेगाने धावू लागली. मगाशी असलेला संवाद वारंवार बघायला मिळाला तर नमनला कंटाळा येणार नव्हता. बराच वेळ असाच गेला. तो तरुण काहीतरी नियम मोडणार किंवा तसा प्रयत्न करणार आणि गंमत बघायला मिळणार अशी नमनला अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. त्याने सहज शेजारी नजर टाकली. वरदने मोबाईल काढला होता आणि त्याचे स्क्रोलिंग सुरू होते. नमनला वाटले त्याला सावध करावे. तो काही करणार. तोच बस थांबली. कंडक्टर प्रकटला. उठावे. भसाळ्या आवाजात कंडक्टर म्हणाला. तो भानावर आला. गडबडीत त्याने मोबाईल खिशात ठेवला. ते जरा महत्त्वाचे मेसेज आले होते. तो अडखळत बळबळत होता. नियम मोडला आहे. आपणास शासन करण्यात येत आहे. बसमधून उतरावे. सॉरी भाऊ, आता या जंगलात कुठे उतरू? वरद खिडकीच्या बाहेर बघत म्हणाला. जंगलातच? म्हणजे तू खरोखर मला? होय. नौटंकी बस कर, मी उतरणार नाही. नीट राहा, नाहीतर तोंडावर अशी लात मारेन ना की तुझे दात घशात जातील. जोरात ओरडून भांडून आपण आणखी 2 नियम मोडले आहेत. कंडक्टरने त्याचा खांदा पकडून त्याला उठवले. ओढत दाराजवळ नेले आणि बाहेर ढकलून देत तो ओरडला. तो इतका शक्तिशाली होता की वरदला जास्त प्रतिकार करता आला नाही. चलावे. कंडक्टर ओरडला तशी बस वेगाने निघाली. बाहेर धक्का देऊन काढल्यावर वरद पडला होता. उठेपर्यंत बस दूर निघून गेली होती. शिव्या देत तो उठला. एक दगड उचलून तिकडे भिरकावला, पण तो काही लागला नाही. नालायक, हरामखोर, तो शिव्यांचा वर्षाव करत होता. मग त्याने आजूबाजूला बघितले. मोठमोठी झाडं, अंधार आणि तो एकटा. हाडे गोठवणारी थंडी. सुरुवातीला त्याला त्या एकांताची, भयंकर वातावरणाची जाणीव झाली नाही. पण जसजसा काही वेळ गेला तशी भीती गडद होऊ लागली. दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मधला कच्चा रस्ता, अनोळखा परिसर. तो जबाचा पावले टाकीत पुढे जात होता. त्याने थरथरत्या हाताने
खिशातून मोबाईल काढला व त्याची टॉर्च लावली. गर्द झाडीतून आवाज आला. आवाजाची दिशा समजत नव्हती. त्याने मागे बघितले. मानवी अस्तित्वाची कोणतीही खूण दिसत नव्हती. झाडांमधून काहीतरी बाहेर येत होतं. तो पळू लागला. अंग घामाने भिजले. थांबून एक वेळ त्याने मागे बघितले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जंगलातून काळा धूर रस्त्याच्या मधोमध येत होता. तो काळा धूर अंधारापेक्षा गळत होता. लवकरच धुराने मोठ्या मानवी पंजासारखा आकार धारण केला. हाताचा पंजा मग कोपरापर्यंत असलेल्या हातामध्ये परावर्तित झाला. आवाज त्या गद धुरामधूनच येत होता. मग तो हात हवेत तरंगत त्याच्याकडे येऊ लागला. त्या पंजाची पाचही बोटे विचित्रपणे हलत होती. त्याला दिसले त्या हाताच्या पंजावर ठिकठिकाणी पांढरे बिंदू होते जे चकाकत होते. तो शरीरात असेल नसेल तितकी शक्ती गोळा करून तो धावण्यावर खर्च करत होता. जसजसा दूर जवळ येऊ लागला तशी असह्य उष्णता जाणवू लागली. पाहता पाहता धुराने त्याला चारही बाजूने वेढले. असह्य वेदना होऊ लागल्या. अंग भाजले जाऊ लागले. त्याच्या ओरडण्याचा आवाज बराच वेळ येत राहिला. नंतर जंगलात शांतता पसरली. त्या पंजाच्या बिंदूमध्ये आणखी 2 बिंदूची भर पडली होती. धूर जंगलाकडे जाऊ लागला. वराचे शरीर नष्ट झाले असले तरी तो धुराच्या रूपात सारं अनुभवत होता. पण तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे हालचाल करत नव्हता. ते पांढरे बिंदू म्हणजे डोळे हे त्याला आता समजले होते. आणि त्या बिंदूमध्ये नव्या 2 बिंदूची भर पडली होती. नमनला धक्काच बसला होता. कंडक्टर खरोखर त्या जंगलात कुणाला उतरवेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो जाळ तरुण त्याच्या शेजारी बसला होता. मॅन, हा काय प्रकार आहे? त्याने विचारलं. अरे यार, खरंच रे, मला वाटले नव्हते की हा असा करेल म्हणून, आवंडा गिळत नमन म्हणाला. मग त्याने मगाशी घडलेला प्रकार त्याला समजावून सांगितला. न बोलता त्याला समजले की नियमभंग होणार आहे म्हणून. बाप रे, चांगलाच मनकवडा आहे हा. तो तरुण म्हणाला. तुझं नाव काय रे? नमनने विचारलं. सुजय, तो म्हणाला. सुजय, सध्या आपल्याकडे त्याने घालून दिलेले नियम पाळण्याशिवाय काही पर्याय नाही. प्रवास खूप मोठा आहे. कंटाळा येणार तेव्हा मोबाईल बघायची इच्छा होणार, नाहीतर झोप येणार. यापैकी काहीतरी करावंच लागेल ना. मग बच्चा बाहेर पडण्यासाठी तयार हो, नमन म्हणाला. सुजय उठला आणि मगाशी वरत बसला होता तिथे तो जाण्यासाठी निघाला. पण तिथे आधीच ती नर्स येऊन बसली होती. बस थांबली. सुजयला बसमधून उतरावे असे वाटले. कारण बाहेर ग्रामीण परिसर दिसत होता. जंगल नव्हते. पण रात्रभर त्या अनोळखी गावात थांबणे हाही काही चांगला पर्याय नव्हता. तो मागे आधी ती नर्स बसली होती तिथे जाऊन बसला. श्रीकांत बसमध्ये चढला. कंडक्टरने नियम सांगितले. नमनला नियम ऐकून ऐकून वैताग आला होता. ठीक आहे, मला नियम मान्य आहे. श्रीकांत पाहून नमन, ती नर्स आणि सुजय तिघांचा जणू थरकाप उडाला. काळे ओठ, काळे डोळे, अंगावर जॅकेट, हातात घट्ट पकडलेली पिशवी. त्या पिशवीत काय होतं हे नीट दिसले नाही. पण तो माणूस जरा विचित्र दिसत होता. त्याची त्वचा ठिकठिकाणी जळल्याप्रमाणे दिसत होती. त्या सगळ्यांवर जळजळीत कटाक्ष टाकत तो सर्वात शेवटच्या सीटवर जाऊन बसला. अंधारात. सुजय फारच कंटाळला होता. जाऊन नमनशी गप्पा माराव्या म्हणून तो उठला. पण ती तरुणी त्याच्या शेजारी जाऊन बसली. ही अवदसाच आहे. मगाशी सीट बळकावले आणि आता नमनशी गप्पा माराव्या म्हटले तर. तो चरफडत जागेवर बसला. मी मीना, ती म्हणाली. हाय, मी नमन, तो म्हणाला. ती स्वतःहून त्याच्याशी बोलेल याची त्याला अपेक्षा नव्हती. या बसमध्ये काहीतरी गडबड आहे. बसमध्ये नाही हो, कंडक्टरमध्ये गडबड वाटते मला, नमन म्हणाला. AC नसतानाही बसमध्ये गारवा कसा? तिने विचारले. बस नवीन वाटते, असेल काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी, नमन म्हणाला. नाही, जितके मला ठाऊक आहे अशी कोणतीही टेक्नॉलॉजी सध्या तरी अस्तित्वात नाहीये. जाऊ दे मीना, नियमांचे पालन कर, काही होणार नाही, तो हळूच म्हणाला. अरे बाहेर दिसते काही? त्याने बाहेर बघायचा प्रयत्न केला पण फारच अस्पष्ट दिसत होतं. मोबाईल बघायची परवानगी नाही आणि आपल्याला शॉर्टकटने नेले जातंय. अनोळखी रस्ता आहे हा, मीना म्हणाली. मग
आपण केव्हा तरी नियमभंग करणारच आणि आपला बळी जाणार या जंगलात अशी योजना आहे मला वाटतंय. नमनला आधी वाईट वाटले, पण ती खडूस वाटत होती. मात्र तसे नव्हते. फक्त चेहरा बघून कुणाविषयी मत बनवणे किती चुकीचे आहे याचा त्याला प्रत्यय आला. हो, पण आतापर्यंत हे फक्त एकाबद्दल घडलंय आणि आपण नियम मोडायचे नाहीत. नियम नाही मोडले तरी त्याने आपल्याला संपवलं. मग तू खूप नकारात्मक विचार करते. काही होणार नाही, नमन तिला दिलासा देत म्हणाला. स्टॉप, माझे गाव आले. सुजय ओरडत उठला. गाव? अरेच्या हो की, कंडक्टर म्हणाला. सुजय उतरला. जाताना नमनला बाय करायला तो विसरला नाही. बस चालू झाली. सुजय उतरला. बस गेली. त्याचे गाव आणि बसपासून सुटका. खरे तर हे त्याचे गाव नव्हते, पण त्याची आत्या या गावात राहत होती. त्या खडूस कंडक्टरच्या बसमध्ये बोर होत मरण्यापेक्षा आत्याच्या घरी थांबणे 1000 पटीने चांगले. पण त्याने आसपास बघितले. एका रांगेने असलेली घरे, पिंपळाच्या झाडाचा स्टॉप, पण पिंपळापासून काही अंतरावर ते वडाचे झाड. म्हणजे आत्याचे गाव समजून तो दुसऱ्या गावात उतरला होता. त्याचा थरकाप उडाला. काळजाचा ठोका चुकला. दूर जंगलाकडून हवेत उडत काहीतरी गावाकडे वेगाने सरकत होते. त्याने घाई केली आणि घरांकडे पळाला. तो लवकरच एका घराच्या दाराजवळ येऊन पोहोचला. प्लीज दरवाजा उघडा, प्लीज. तो कर्कश, मेंदूला झिंझिने आणणारा आवाज जवळजवळ येत होता. तो गळ्यात काळा अजस्त्र पंजा वळसा घालून त्याच्याकडे सरसावला. भयंकर आवाज त्या पंजामधूनच येत होता. एक काळा पंजा, त्याला चिटकलेले शेकडो पांढरे चमकणारे बिंदू. ते पाहून एखादा किडा पाहिल्यावर अंगावर काटा येतो. त्याहून भयंकर असा अंगावर सरसरून काटा आला. तो दरवाजा ठोठावत होता. तोच त्याला जाणवले. दाराला बाहेरून कडी घातलेली होती आणि कुलूप नव्हते. पटकन कडी उघडून तो घरात शिरला आणि दरवाजा बंद केला. तो दूर बाहेरून आवाज करत होता, पण पाहता पाहता दाराच्या फटीतून तो आत येऊ लागला. उष्णता वाढू लागली. दरवाजाला आग लागली. त्याने घाई केली. पळत तो किचनमध्ये आला. मग त्या घराचा मागचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला. इकडे इकडे ये, एका घराच्या खिडकीतून आवाज आला. या घराच्या अगदी समोर असलेल्या घरातून तो आवाज आला होता. तो तिकडे निघाला. त्याने मागे वळून बघितले. त्या अजस्त्र धुराच्या ढगाने ते घर अक्षरशः गिळंकृत केलं होतं. लवकरच तो त्या घराजवळ गेला. त्या माणसाने त्याला आत घेतलं व दरवाजा बंद केला. तो धडपडत घरात शिरला. जमिनीवर पडला. मग उठला. बराच वेळ तो धापा टाकत भिंतीला पाठ लावून बसला होता आणि डोळे बंदच होते. मग हळूहळू डोळे उघडले तर तो ओरडला. समोर तो मागाशी बसमध्ये चढलेला माणूस तो होता. तू? होय, मी श्रीकांत. मीही नियम मोडला. मला शिंक आली. जोरात शिंकलो. कंडक्टर म्हणे जोरात आवाज न करण्याचा नियम मोडला. त्याला आणखी एक शिंक आली. त्याने इतक्या जोरात आवाज केला की सुजयला क्षणभर काळजाच्या ठिकऱ्या झाल्यासारखं वाटले. मी सारखा आजारी असतो, तसाही जगून उपयोग नाही, म्हणून असाच फिरत असतो. तसे मला एका प्रायव्हेट बसबद्दल समजले. हीच ती बस, श्रीकांत म्हणाला. बस? म्हणजे बस अशा प्रवाशाला दिसते ज्याला अर्जंट कुठे जायचे आहे. यदा कदाचित त्याला ती त्याच्या लक्षापर्यंत पोहोचवतेही. पण असा एकदाच लकी असतो. बाकीचे नियम मोडतात आणि मरतात. त्या लोकांच्या रक्तावर ती बस चालते असे म्हणतात. फक्त रक्त नाही, त्यांच्या भावना, आठवणी इत्यादींना ते फ्यूल म्हणून, इंधन म्हणून वापरतात. श्रीकांत म्हणाला. मला विश्वास बसला नाही, म्हणून मी इकडे आलो. म्हणतात की बसची सुरुवात याच परिसरातून होते. मग त्याने बॅगेतून एक पाईपासारखे दिसणारे काहीतरी काढले. त्याच्या दोन्ही बाजू बंद होत्या. बसमध्ये गेल्यावर याचे दोन्ही टोक उघडायचे असे मला शशिकांत म्हणाला होता. तो अशा वस्तूंना हरवतो, त्यांना नष्ट करतो. शशिकांतला नकारात्मक शक्ती घाबरतात, कारण याआधी त्याने अशा अनेकांना नष्ट केल्याचे किंवा त्याचा प्रभाव असा तयार झालाय की ते त्याला हुलकावणी देत होते. सारे ऐकल्यावर सुजय थरथरत कापत होता. मग बसमध्ये चढल्यावर पाईपची टोके का उघडली नाहीत? उघडली ना, पण त्यातली शक्ती नाहीशी झाली. त्यातून वेगळाच धूर बाहेर पडला.
आणि मला शिंक आली. पण मग हा काळा धूर हा काय प्रकार आहे? हा बसच्या मागे ओढत असतो. इथेच माती खाल्ली ना मी. गडबड बसमध्ये नाही, बसच्या मागे उडणाऱ्या धुरात आहे. मी नियम मोडल्याने बाहेर हाकलून देण्यात आलो. हातात असलेला पाईप पाहून धुराची फाटली असणार ते मागे पळून गेले. मी त्याचा पाठलाग केला आणि या गावात आलो. म्हणजे तुला माझ्यानंतर उतरवले, राईट? त्या मानाने तू खूपच अगोदर या घरात आलास. पाईपची कमाल आहे यार. म्हणजे पाईपमुळे तो धूर मला काही करणार नाही, राईट? हो, पण तू तू काय नियम मोडला हे मला समजले नाही. काही नाही, मी स्वतःच उतरलो. आत्याचे गाव वाटले मला हे. आत्याचे गाव? अरे तो कंडक्टर एकतर डेस्टिनेशनवर पोहोचवतो, नाहीतर रस्त्यात. नियम मोडला तर रस्त्यातच उतरवतो. तुला त्याने परमिशन कशी दिली? सुजय गोंधळात पडला. श्रीकांत हसला. वेड्या, तू बसमध्ये झोपला होतास आणि आता तू स्वप्नात आहेस. सारे स्वप्न पाहतोय तू. म्हणून तो कंडक्टर बोंबलत असतो, झोपू नका, झोपू नका. सुजय ओरडत उठला. मग त्याला जाणवले घराला भिंती नव्हत्या. सर्वत्र काळा धूर दिसत होता. त्याला जाणवले त्याच्या हालचाली गोठल्या होत्या. कोळ्याच्या जाळ्यात किडा अडकल्यावर त्याची जशी अवस्था होते तशीच धुरात फसलेल्या सुजयची झाली होती. गावाच्या वर ढग तयार झाला होता. तो त्यात खेचला गेला. मग गावातले एक एक घर धुरात बदलले आणि त्याचा मोठा ढग तयार झाला. मग पंजा, त्या पंजाच्या शरीरावर आणखी 2 डोळ्यांची भर पडली. नमन आणि मीना बोलत होते. त्याने सहज मागे वळून पाहिले. इथे इथे कोणीतरी बसलं होतं का? त्याला काहीतरी आठवत होते. मीनाने आठवण्याचा प्रयत्न केला. नाही रे, तो मगाशी आलेला विचित्र माणूस तर सर्वात शेवटी बसलाय ना. आपण तिथेच आहोत बसमध्ये. बाकी ते दोघे ड्रायव्हर आणि कंडक्टर. खरे तर ती अशी म्हणाली असली तरी तिलाही कुणीतरी एकाएकी गायब झाले की काय असे वाटत होते. पण निश्चित असे तिलाही सांगता येत नव्हते. आता आपण असेच बसूया. मी काही चूक करायला लागली की तू मला सावध कर, आणि तू काही चूक करायला लागला, नियम मोडायला लागलास की मी तुला सावध करतो. नमन म्हणाला. ठीक आहे. जणू दोघांनीही कुणी काहीही न बोलता एकाएकी नियम मोडल्यावर होणाऱ्या परिणामांची कल्पना आली होती. दोघे शांत बसले. एक वेळ मीनाने मागे बघितले. तो माणूस शांतपणे बसला होता. त्याची नजर समोर खिळली होती. नमन उठून उभा राहिला. त्याने श्रीकांतला इशारा केला, पण त्याचे लक्षच नव्हते. त्याला वाटले तो झोपला की काय. तो जोरात ओरडणार होता की तोच त्याला मीनाने रोखले. इडियट, आवाज करायला जाशील आणि नियम मोडून बसशील, ती घाईगडबडीत म्हणाली. त्याने जीभ चावली. जोराने ओरडायचे म्हणजे नियम मोडला जाणार हे तो विसरलाच होता. मीनाने बॅग अजूनही समोरच्या सीटवर ठेवली होती. ती उठली आणि मगाशी बसली होती तिथे गेली. बॅग घेऊन पुन्हा जागेवर येऊन बसली. मेमरी खूप स्ट्रॉंग आहे तुझी मीना. मी इथेच बसलोय. पहिला प्रवासी मीच. अनेकदा नियम ऐकलेत पण तरीही विसरलो. तू त्या माणसाला का आवाज देत होतास? नमन म्हणाला. आपण जरा बाह्य अवतारावरून माणसाला जज करतो. बिचारा एकटाच बसलाय. त्याच्या अवस्थेवरून तो नक्कीच आजारी आहे. काहीतरी त्याला आतून पोखरतंय. त्या आजाराने त्याची अवस्था अशी करून ठेवली आहे. सगळे त्याच्यापासून दूर पळत असणार. म्हणून आता त्याची मनस्थिती अशी झाली आहे की कोणी आपल्याला दूर करायच्या आत आपणच कोणाच्या जवळ जाऊ नये. मीनाला नमनचे कौतुक वाटले. अर्थात तोही एका भीषण परिस्थितीतून जात असल्याने त्या माणसाची मनस्थिती त्याला नक्कीच समजली असणार. थांब, तू नको जाऊ तिकडे. मी जाऊन त्याला बोलावून आणते. ती उठली. मागे अंधारात जायला तिला जरा भीतीच वाटत होती, पण नमनमुळे जावे लागणार होते. तू जाऊन घेऊन ये त्याला पुढे, असे सांगणे फारच उद्धटपणाचे वाटले असते. ती एकेका सीटला पकडत मागे जाऊ लागली. तो माणूस वर बघत होता. ती त्याच्या जवळ आली. मी मीना, इथे एकटे का बसलात? पुढे या ना, ती अडखळत म्हणाली. त्याने पटकन मान खाली घातली. ती दचकली. तो तिच्याकडे पाहू लागला. त्याचे तोंड उघडले. तोंडातून लाळ पडू लागली. त्याने दोन्ही हात तिच्या दिशेने केले आणि ताळकन उठून उभा राहिला. तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. मागे मागे सरकत नंतर परत फिरून ती धावतच तिच्या जागेवर येऊन बसली. तो खूप विचित्र आहे.
ती खूप हळू आवाजात नमनजवळ येऊन म्हणाली, "ओ नो." निराश होत नमन म्हणाला, "तू ना खूप घाबरट आहेस." "नाही." तो तिला सांगतानाही कसे तरी सांगत होता. "मी ना." त्याने तिचा हात हातात घेतला. "काही होणार नाही." तो म्हणाला. तिला त्याच्या शब्दांचा आधार वाटला. नमन नसता तर, बसमध्ये ती एकटी असती तर, तिला कल्पनाही करवत नव्हती. अचानक तिला भयंकर वेदना जाणवली. नमनने तिच्या हाताची बोटे तोंडात घातली होती. कळकळ आवाज येत होता, कारण तो तिची बोटे खात होता. तिने त्याच्या तोंडातून हाताची सुटका करायचा प्रयत्न केला, पण त्याने दोन्ही हातांनी तिचा हात पकडला होता. तिने जोरात धक्का दिला. तिच्या हातांची 3 बोटे तुटली होती. "खूप टेस्टी आहेत तुझे बोटं." तो कळकळ बोट खात म्हणाला. ती उठून मागे सरकली. तोच तिला मागून कोणीतरी पकडले. "पिशवी घ्यायला गेलीस आणि पिशवीतून डोकावणाऱ्या कॅन्डी खाण्याचा मोह आवरला गेला नाही. आता आम्ही तुला खाणार." कचकन त्याचे दात माने शिरले. मग पुढून नमन आला. त्याने तिचा मगाशी बोटे तुटलेला हात पुन्हा तोंडात घातला. ती ओरडत होती, सुटकेसाठी प्रयत्न करत होती. आसपास असह्य उष्णता जाणवली. मग तिच्या लक्षात आले, ती बसच्या बाहेर होती. आसपास चारही बाजूने धुराने घेरली गेली होती. तिचे पायही जमिनीवर नव्हते. त्या धुराने तिला हवेत उचलले होते. शरीर उकळत्या तेलात टाकल्याप्रमाणे भाजून निघत होते. लवकरच वेदना संपल्या. इतर असंख्य डोळ्यांमध्ये 2 डोळ्यांची भर पडली. नमन भानावर आला. तो इतका वेळापासून तो जणू विचारचक्रात हरवला होता. अचानक त्याला जणू एक पोकळी जाणवली. काहीतरी तो मिस करत होता. त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो दचकून मागे वळला. सर्वात शेवटी बसमध्ये चढलेला माणूस होता तो. भयंकर दिसणारा. त्याला असे अचानक पाहून त्याला हृदय थांबल्यासारखे वाटले. "घाबरू नका हो, मी श्रीकांत. माणूसच आहे. सगळे मला घाबरतात, माझ्यापासून दूर दूर पळतात. म्हणूनच मी मागे जाऊन बसलो. पण मला अचानक भयंकर भीती वाटली." तो त्याच्या शेजारी असलेल्या सीटांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसला. असे असले तरी तो त्या सीटच्या कडेला बसला. "जास्त जवळ बसणार नाही मी, फक्त इथे बसू द्या." तो कळकळीची विनंती करत म्हणाला. "बसा हो. तुम्हीच बोलताय केव्हापासून. मीही आजारी आहे. कॅन्सर आहे मला. मला एक दुर्मिळ आजार चढलाय हो." तो काही बोलणार तोच नमन म्हणाला, "नकोच तो विषय." "ठीक आहे. काहीतरी वेगळंच वाटतंय हो नमनजी मला. आता बसमध्ये आपण दोघंच आहोत. असे वाटते की मगाशी बसमध्ये इतर माणसे होती. मलाही सेम तेच वाटतंय. बसच विचित्र आहे ही." "श्रीकांत, गोळ्या घेतल्यात मी. झोप लागतंय मला. माझ्यावर लक्ष ठेवा, नाहीतर तो कंडक्टर बसमधून बाहेर काढेल मला." नमनने मान हलवली. "अहो, मलाही झोप लागतेय खूप. झोप मारायची असेल तर मोबाईल हा उत्तम पर्याय, पण तेही इथे करता यायचे नाही. साला कंडक्टर माझ्याकडे चाकू असताना त्याच्या पोटात खुपसून." "प्लीज असे बोलू नका." "का बोलू नको? असे नियम थोडेच असतात." "बरोबर आहे हो, पण असे चिडून आपल्यालाच त्रास नाही होणार का?" "तू पण मला त्याचाच गुलाम वाटतो. साला." राग व्यक्त करत होतो ना मी फक्त. काय खरोखरच त्याचा मर्डर करणार होतो का? तशी बस थांबली. कंडक्टर आला आणि नमनने कपाळावर हात मारून घेतला. "कोणाशी भांडायचे नाही. हा नियम मोडला आपण." तो कंडक्टर म्हणाला. "ए चल, तू काय हाकलतो मला? मीच उतरतो बसमधून. काहीही नियम. सायको आहेस की काय रे?" "नाही, मी कंडक्टर आहे." तो म्हणाला. श्रीकांत बसमधून तावातावाने उतरला. बस गेली. आवाज आला. त्याने त्या दिशेने बघितले. काळा कुट्ट धूर त्याच्याच दिशेने येत होता. त्या धुराच्या ढगाला असंख्य पांढरे बिंदू दिसत होते, जे चकाकत होते. तो शांतपणे जमिनीवर बसला. धुराने त्याला वेढले. तो हवेत उचलला गेला. त्याला समाधान वाटत होते. एकदाचा मृत्यू मिळणार होता. भले थोड्या वेदना होतील, पण त्याला मुक्ती मिळणार होती. शरीराचा कणकण भाजला जाऊ लागला. तो ओरडू लागला. शरीरापासून मांसाचे तुकडे ओरबाडून काढून घेण्यात येऊ लागले. लवकरच त्या काळ्या धुराला नवे 2 डोळे मिळाले. नमन बसमध्ये एकटाच होता. हा एकांत आता त्याला असह्य वाटू लागला होता. भयंकर झोप येत होती. त्याने बॅगेतून बाटली काढली आणि पाणी प्यायला. हाताच्या बोटांनी त्याने डोळे ताणून धरले होते. झोप येऊ नये म्हणून खिशातून मोबाईल काढून बघण्याची तीव्र इच्छा होऊ लागली.
कंडक्टरचा राग येऊ लागला, पण त्याने स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर, भावनांवर ताबा ठेवला. अचानक बस थांबली. कंडक्टर त्याच्या जवळ आला. मी झोपलो नव्हतो, मी काही खाल्ले नव्हते, मी कोणाशी भांडलो नव्हतो, ओरडलो नव्हतो, धूम्रपान केले नाही, मोबाईल पण पाहिला नाही, तो कसाबसा म्हणाला. पण मी तर विंदलपूर आले असे सांगायला आलोय. तो हसत होता. त्याला ते ऐकून बरे वाटले. एकाएकी मगाशी बसमध्ये आलेल्या लोकांच्या पुसट झालेल्या स्मृती उंचंबळून आल्या होत्या. हे काय होते? त्याने विचारले आणि कंडक्टरला तो कशाबद्दल विचारतोय हेही समजले. तो हसला. यार काय सांगू, या बसमध्ये चढलेला ना प्रत्येकजण आजारी होता, गंभीर आजाराच्या दुसऱ्या तिसऱ्या नाहीतर अंतिम टप्प्यातून जात होता. पण प्रत्येकाला एक शेवटची संधी मिळत नाही, या निवडक लोकांना देण्याचा विचार होता, म्हणून त्यांची परीक्षा घेतली. तू जसे मन मोकळेपणाने तुझ्या आजाराबद्दल सांगितले तसे श्रीकांत सोडून दुसरे कोणी सांगितले नाही. बघ, विचार कर, शेवटची बस मिळाली, ही संधी त्यांना मिळाली. प्रवास करायचा म्हणजे मी घालून दिलेले नियम पाळायचे होते, ते त्यांना जमले नाही. तेव्हा आयुष्यात दुसरी संधी मिळाली असती तर तीही त्यांनी वायाच घातली असती. नाही. नमनने दीर्घ श्वास घेतला. त्यांचे शरीर ते गुंतागुंतीचे आहे. ज्यांनी नियम मोडले ते बसमध्ये बसलेच नाहीत. अशा रीतीने ती घटना बदलली जाणार. त्यांनी या प्रवासाला सुरुवात केलीच नाही. हे सगळे स्वप्नरूपात त्यांना दिसले असणार आणि त्यांच्या घरी झोपेतच त्यांचे निधन होणार. तू नियम मोडला असतास तर तुला ही शेवटची बस मिळालीच नसती. अशा रीतीने तू काळामध्ये मागे गेला असतास. मग तुझ्या घरी जाऊन जेवण वगैरे केले असते, झोपी गेला असतास आणि त्याच रात्री झोपेत तुझे निधन झाले असते. असो, या तांत्रिक गोष्टी तुला समजणार नाहीत. पुढील आयुष्याच्या शुभेच्छा. नमनने शेवटचा प्रश्न विचारला. तू यम आहेस का? कंडक्टर हसला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नाही, मी कंडक्टर आहे. बरं उतर आता. दुसरी संधी अनेक लोकांना द्यायची आहे. दरवेळी मला वेगवेगळे नवनवीन प्रकार शोधावे लागतात. तो बसमधून खाली उतरला आणि त्याला छातीवरचा भार हलका झाल्यासारखे वाटले. त्या जाणाऱ्या बसला बराच वेळ तो बघत राहिला आणि मग त्याच्या रूमकडे निघाला. सकाळचे दृश्य अद्भुत. डॉक्टर प्रसाद आश्चर्याने नमनला म्हणाला, नमन, तुमच्या वारंवार टेस्ट करून पाहिल्या, त्यासाठी वेळ लागला असला. आता मी दुसऱ्या राज्यात जाणे उद्यावर ढकलले आहे. अहो आश्चर्य, काय चमत्कार. तुमच्या शरीरात कॅन्सरचा नामनिशाण राहिला नाहीये. त्यांच्या डोळ्यात आनंद व आश्चर्याची भावना दिसत होती. नमनने दीर्घ श्वास घेतला. एकाएकी तो बरा कसा झाला यामागे असलेले रहस्य फक्त त्यालाच ठाऊक होते.